बरं, आज इयत्ता 10वीच्या मुलींना निरोप द्यायचं वेळ आलेली. खरं तर निरोप देऊ वाटत नाही, खरंच देऊ वाटत नाहीये. कारण की आपण किती 4-5 वर्ष झालं सगळे एकत्र आहोत आणि निरोप म्हणल्यावरती कसं आपण निरोप कोणाला देतो? जे परत येणार नाही त्यांना आपण निरोप देत असतो. पण जे परत येणार आहेत आपल्याकडे, पुन्हा पुन्हा येणार आहोत, त्यांना आपण निरोप कसं देऊ? निरोप हा म्हणताच येणार नाहीये. हा आपला निरोप समारंभ नाहीच आहे. मुळे आपण फक्त पुढचं जे तुमचं ध्येय आहे, पुढच्या ज्या वाटचाली आहेत, त्यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलेलो आहोत. कारण की आपल्याला माहिती आहे की आता 10वी म्हणजे आपलं सगळंच संपलेलं आहे असं नाहीये. आपली खरी तर इथून सुरुवात झालेली आहे. 10वी हा पहिली पायरी आहे आपली, की आपण पहिली पासून ते 10वी पर्यंत काय केलेलं आहे ते आपल्याला आता उतरवायचंय. आता आपल्याला पेपरमध्ये लिहायचंय आपण पहिली पासून काय शिकत आलेलो आहे, हे आपल्याला आता काय शिकायचंय. मग आता हे लिहून काढायचंय आपल्याला. याच्यानंतर आणखी पायऱ्या येतील तुमच्याकडे, आणखी पायऱ्या आहेत. 12वीची पायरी आहे, 12वीची पायरी चढायची आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. असं तुम्ही एक एक पायरी चढत जाणार आहात आणि याच्यामध्ये यश मिळवत जाणार आहात. आणि याच्यासाठी पहा, तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते म्हणजे काय? तुमचं ध्येय पहिल्यांदा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. ध्येय ठरवल्याच्या नंतर त्या ध्येयाच्या दृष्टीने तुम्ही सकारात्मक वागणं आवश्यक आहे. सकारात्मक तुमचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवता त्यामध्ये पण तुमची एकाग्रता असणं आवश्यक आहे. आपण पाहतो याच्यामध्ये 10वीच्या पुस्तकामध्ये ऐकले, आपण शिकलोय ना, सोशल हेल्थ मध्ये सगळं मेडिटेशन करणं आवश्यक आहे. एकाग्रता येणं आवश्यक आहे. त्यानंतर मग आता तुम्ही जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास, तुमचं ध्येय, तुमचा दृष्टिकोन हा सगळा सकारात्मक असेल, तेव्हा तुम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत अनेक अशा काय येत असतात, अपॉर्च्युनिटीज येत असतात, संधी येत असतात. आणि प्रत्येक संधीचा तुम्ही उपभोग घेणं आवश्यक आहे. जेव्हा तुमच्याकडे संधी येतात तेव्हा बऱ्याच संधी येतील तुमच्याकडे. तुमच्या जीवनामध्ये खूप अपॉर्च्युनिटी येतात, पण तुम्हाला समजत नाही नेमकी आपल्यासाठी कोणती, माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी कोणती, हे तुम्हाला समजत नाही. तुम्ही आता ठरवता, आता 10वीला आहे, तुम्ही आता ठरवता की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. आता ठरवता तुम्ही, 10वीला ठरवले. जर 12वीला तुम्हाला नाही मार्क चांगले पडले, नीटला नाही मार्क चांगले पडले, तर मग तुमचं ध्येय काय होतं? मध्येच राहतं की नाही. तुमचे आई वडील सांगतात की तू इकडे जा, तू तिकडे जा. त्या हिशोबाने तुम्ही ठरवता की नाही आता मला 12वीला काय करायचंय, नीटच करायची. 2 वर्ष, काही जण 2 वर्ष देतात, 3 वर्ष देतात, ठीक आहे, ध्येय तुम्ही ठेवलंय. पण त्यामध्ये आपण कितपत उतरलेलो आहोत, आपल्या डोक्यावरती आपण तेवढं करू शकतो का, हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जर आपण ते करू शकत असाल, तुम्ही ते करू शकत असताल तरच त्याच्यामध्ये उतरा. नाही तर मग झालंय, गेलाय 12वीला, 12वी करायची, काही पॉलिटेक्निकला जातात 10वीच्या नंतर, 12वी करतात, त्याच्यानंतर नीट दिली, मग नाही नंबर लागला, चला आता मला नको, आता नीटचं मला काही आता जमतच नाहीये, आता काय करते, BSc ला ऍडमिशन घेते, नाही तर BCom ला ऍडमिशन घेते, नाही तर कॉमर्स घेते. असं तिथून पुढे ठरवता. परत ग्रॅज्युएशन झालं की आता काय करायचं, चला स्पर्धा परीक्षा, एकमेव उपाय स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षेत 4-5 वर्ष असेच जातात. जे मन लावून अभ्यास करतं त्याला मिळतं, नोकरी भेटते, ते परीक्षेमध्ये पासही होतात. पण तुम्हाला जेव्हा तुम्ही एखादं ध्येय ठरवत असतात तेव्हा त्या दृष्टीने तुमचा दृष्टिकोन पण असला पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. असं असतं पहा, आता तुम्ही 12वी झाली, 10वी झाली, किंवा आता 10वीला तुमचं टार्गेट
टार्गेट काय की मला काय करायचे, 98% पाडायचे, मला 100% तर पडलेच पाहिजे या विषयामध्ये, किंवा हा सगळ्या विषयामध्ये मला 96-97च्या पुढेच पाहिजे. आता तुम्ही ठरवलंय की नाही, करायचंच, मला हे पाडायचंच आहे. पण जर नाहीच पडले तर मग काय करणार? काहीच नाही. म्हणजे पहा, हे जे आपलं आयुष्य आहे हे क्रिकेट सारखं आहे. क्रिकेट खेळतात मुलं, तर खेळतात, पण त्याचं नेमकं काय महत्व हे नाही, ते माहीतच नाही त्यांना. क्रिकेट म्हणजे काय, नुसतं खेळायचं, 6 मारायचा, 4 मारायचा, आउट व्हायचं बाहेर. पण पहा, आपलं जे आयुष्य आहे हे क्रिकेट सारखं आहे. पण क्रिकेटमध्ये काय असतं, पाठीमागे एखादं बॉल पकडणारा कोण असतो? कीपर. हा, साईडला फिल्डर्स असतात, बॉल टाकायला असतो, बॉलर असतो, आणि बॅटिंग करायला आपण असतो. पण आपल्या आयुष्यामध्ये बाकीचे कोणीच नसतात. फिल्डर नाहीये, कीपर नाहीये, फक्त बॉल टाकणार आहे आणि बॅट मारणार आहे, म्हणजे बॅट आपण मारणार. मग काय, बॉलिंग करणं म्हणजे काय की तुमच्याकडे संधी येत आहेत. आता पहिली संधी आली 10वीची. 10वीला काय तुम्ही काय ठरवलं की मला 100 मार्क पाडायचे, आउट ऑफ पाडायचे, 96 पाडायचे. मग बॉल येतोय, संधी येते तुमच्याकडे, तुम्हाला काय करायचंय, आता 6 मारायचंय, म्हणजे तुम्हाला 95% पाडायचे. बॉल तुम्ही बॅट मारायला गेलात, चुकला, मेन 6 गेलाच नाही, 95 पडलेच नाही. मग तुम्ही तसंच राहणार का? तुम्ही नाराज होणार का आयुष्य लगेच संपलं का तुमचं? 10वीला मार्क कमी पडले म्हणजे तुमचं आयुष्य संपलं का? आता नाही, मला काहीच करायचं नाही, आता मी एका रूम मध्ये जाऊन बसणार आहे, रडत बसणार आहे, आता मला पुढे काहीच करायचं नाहीये, असं होतं का? तुमच्याकडे पुन्हा आहे, दुसरी ऑपॉर्च्युनिटी आहे. दुसरा बॉल कोणता येणार आहे तुमचा? 12वीचा येणार आहे. 12वीचा बॉल आल्याच्या नंतर ती संधी येणार आहे तुमच्याकडे. बरं ठीक आहे, आपल्याला 10वीला नाही पडले ना, ठीक आहे, काही हरकत नाही. माझ्याकडे आता कोणती ऑपॉर्च्युनिटी आहे, कोणती संधी येणार आहे? आता 12वीची संधी येणार आहे. मी 11वी-12वीला खूप अभ्यास करणार, मन लावून अभ्यास करणार. 10वी पर्यंत तर केलाच आहे, पण ती संधी गेली निघून. आता दुसरी कोणती येते? 12वीची येते. 12वीला खूप करणार मी. त्यावेळेला जर तुम्ही त्यावेळेला जर 6 मारला तर खूपच चांगले. मग तुम्हाला काय चांगले कॉलेज भेटणार, जे मनाला वाटेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकणार, तुमच्या मनासारखे होणार. पण ती पण संधी निघून गेली. त्यावेळेलाही आपल्याला नाही पडले मार्क, 12वीलाही तोही बॉल चुकला. मग असं तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संधी येत जातात. पहिला बॉल चुकेल, दुसरा बॉल चुकेल, तिसरा बॉल चुकेल, पण एखादा असा बॉल येईल की त्यावरती तुम्ही डायरेक्ट 6 मारा. मग 6 मारल्यावरती बाकीचे जे बॉल गेलेले, चुकलेले, ते तुमच्या लक्षात राहणार आहेत का? नाही. तुम्ही फक्त कोणता बॉल लक्षात ठेवणार? ज्याच्यावरती तुम्ही 6 मारलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही यश मिळवलेलं आहे, तोच तो बॉल तुमच्या लक्षात राहणार आहे. त्याच्यामुळे कोणतीही संधी केव्हा येईल हे आपल्याला सांगता येत नाही, पण त्यामध्ये तुम्ही प्रयत्न करत राहणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक संधीचा सदुपयोग करत राहणं आवश्यक आहे. जी संधी निघून जाते त्याच्यावरती रडत बसण्यापेक्षा जी पुढून संधी येणार आहे, जी पुढून ऑपॉर्च्युनिटी येणार आहे, त्याचा तुम्ही लाभ घेणं आवश्यक आहे. तरच तुम्ही आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकता. आणि या तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनही असणं आवश्यक आहे. कारण की काही खूप निगेटिव्ह विचार करत असतात. नाही बाबा, मला आता नाही 10वीला नाही मार्क चांगले पडले, मग आता माझं कसं होणार, काय होणार, आता मला इकडं चांगले कॉलेज भेटल का, किंवा मला आता नोकरी भेटल का, आता भेटू शकत नाही, माझं तर तेवढा अभ्यासच नाहीये. असा अजिबात नकारात्मक दृष्टिकोन ठेवायचाच नाही. कोणताही, तुम्ही आता 12वीला असताल, तुम्ही आता 10वीला आहेत, पुढे कोणत्याही स्टेप वरती जा, कोणत्याही पायरीवरती जा, तुमच्याकडे सकारात्मक जर दृष्टिकोन असेल ना, तर तुम्हाला कोणीही खाली खेचू शकत नाही, कोणीच नाही. शेजारी पाजारी म्हणतील काय 10वीला मार्क पाडले 80, त्यांना काय करायचंय? ते तुमच्या बरोबर येणार आहेत का? ते तुम्हाला मदत करणार आहेत का कोणत्या गोष्टीची? करायचंय कुणाला? तुम्हाला. आयुष्य जगायचंय कुणाला? तुम्हाला. मग बाकीचे 10 लोक काय म्हणतील त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही.
आपल्याला काय करायचंय, आपलं ध्येय काय आहे, त्या दृष्टीने वाटचाल करायची आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न करायचे आणि त्याबद्दलचा आत्मविश्वास मनात आणायचा. आत्मविश्वास जर नसेल तर मग काहीच होणार नाही. त्यामुळे हे दृष्टिकोन मी जे सांगते, सकारात्मक दृष्टिकोन असेल किंवा काय असेल, एखादी संधी असेल किंवा एकाग्रता असेल एखाद्या विषयाबद्दल किंवा एखादा आपलं जे काही ध्येय आहे त्याबद्दल एकाग्र राहणं आवश्यक आहे. आता दृष्टिकोनाचं तुम्हाला एक उदाहरण सांगते. मी असंच ऐकलं होतं, सरांनीच मला ऐकायला दिलं. म्हटले बघ तू एकदा बघ, म्हटले व्हिडिओ कसा येतो. तेव्हा मी म्हटलं चला, बघता बघता आपलं स्वयंपाक बिपाक करता करता लावून गेला तो मोबाईल वरती आणि पाहिलं तर त्याच्यामध्ये 2 मुलं होती, एकाच कॉलेजला एकाच शाळेत शिकलेली आणि दोघंही तेवढेच हुशार. दृष्टिकोन बघा कसा आहे. एकाच शाळेत शिकलेली, तेवढेच हुशार, 12वीला ही चांगली मार्क पडलेली, दोघांनाही टॉपर. त्याच्यानंतर त्यांना जॉबही भेटला एका कंपनीमध्ये, चप्पलच्या शूजच्या कंपनीमध्ये जॉब भेटला त्यांना चप्पलच्या. आणि दोघंही गेले तिथं कंपनीमध्ये त्या. मग आता एकाने काय विचार केला की खूपच काम आहे बाबा, खूपच हे, आता माझं कसं होणार, मी हे करू शकतो का. पण दुसऱ्याने काय विचार केला की एवढी मोठी कंपनी आहे, मग मला याच्यामध्ये खूप संधी आहे, मी इथं काहीही करू शकतो, माझं मी तिथं प्रूफ करू शकतो, मी स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. एकाने काय विचार केला की माझं काही होऊ शकत नाही, एवढी मोठी कंपनी, मला कोण ओळखेल, मला कोण असं सांगेल किंवा मी काय करेल इथं. पण दुसऱ्याने काय केलं, दृष्टिकोन जो आहे त्याने पॉझिटिव्ह ठेवला की हा, मला एवढी मोठी कंपनी भेटली, मग मी इथं काहीतरी करून दाखवणार, इथं मी काहीतरी करणार, माझं जे अस्तित्व आहे हे मी निर्माण करणार. मग झालं, थोडे दिवस ते वर्ष 2 वर्ष असेच काम करत राहिले, दोघंही काम करत राहिले. मग त्याच्यानंतर त्यांना एक अपॉर्च्युनिटी मिळाली. त्यांचा वरचा जो सिनियर आहे, साहेब आहे, तो आला आणि तो म्हटला की आफ्रिका देश आहे, तिथं दोघांना काय करायचंय, जायचंय आणि तिथलची परिस्थिती पाहायची काय नेमकी ते, की तिथं चप्पल वगैरे कोण वापरतात कोण नाही, तो रेशो सांगायचा आहे तुम्हाला दोघांनाही जाऊन. मग त्या दोघांनाही, आता हा म्हटला, एक जो निगेटिव्ह थिंकिंग वाला होता तो म्हटला काय करायचंय तिथं जाऊन, इथंच आपलं करायचं काय हे. आणि दुसरा काय म्हटला, आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल, तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी पाहायला भेटेल. मग दोघंही गेले असं हे करून, विमानाने गेले तिकडे आफ्रिकेला. मग आता तिथं गेल्याच्या नंतर दोघांनाही सर्वे केला त्या ठिकाणी, चप्पल घालणारे असतील नाही घालणारे असतील. मग आता दोघांनी हे 8 दिवस झालं तिथं फिरत होते, सगळ्यांचं मनोगत ऐकून घेत होती. मग ते झाल्याच्या नंतर मग असंच एका दिवशी परत त्यांच्या साहेबांचा फोन आला की परिस्थिती नेमकी तिथलची काय आफ्रिकेच्या लोकांची. मग एक जो निगेटिव्ह थिंकिंग वाला होता, ज्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह होता, तर तो काय म्हटला की इथं चप्पल कोणीच घालत नाहीये आणि आपण जर इथं एखादी कंपनी टाकली चप्पलची तर कोण घालणार, इथं कोणीच घालणार नाही, म्हणजे इथं काही फायदा होणार नाही आपल्याला, चप्पल हे वापरतच नाहीयेत, यांना गरजच नाहीये. हा निगेटिव्ह दृष्टिकोनाला म्हटलं. आणि दुसरा जो होता, जो पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता, तो काय म्हटला सरांना, त्या साहेबांना, की इथं कोणीच चप्पल घालत नाहीये, म्हणजे आपल्याला इथं एक अपॉर्च्युनिटी आहे की आपले जे चप्पलचा जो कंपनी आहे ही इथं चांगल्या प्रकारे सेट होऊ शकते, कारण की आपण त्यांना चप्पल घालायला सांगू. मग आता तिथं जर आपण सांगितलं की तुम्ही चप्पल वापरा, असे असे त्याचे फायदे आहेत, मग तिथं जो कंपनी आहे ही खाली जाईल का वरती येईल, वरती जाणार की नाही. मग कोण जिंकलं या ठिकाणी, निगेटिव्ह थिंकिंग वाला जिंकला का पॉझिटिव्ह थिंकिंग वाला जिंकला, पॉझिटिव्ह थिंकिंग वाला जिंकला. मग एवढं दोघंही टॉपरच होते, पण त्यांचा दृष्टिकोन कसा होता, वेगवेगळा होता. मग जो पॉझिटिव्ह थिंकिंग वाला होता त्याला त्याच्या साहेबांनी प्रमोशन दिलं, वरच्या हुद्द्यावर गेला, आणि जो निगेटिव्ह थिंकिंग वाला होता तो तिथंच राहिला, तिथंच मग रोजची कामं करत राहिला, जे होते तेच रटाळ कामं त्याचे. म्हणजे पहा, जर तुमचं दृष्टिकोन जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही खालून वरपर्यंत कुठेही तुमचं जे ध्येय आहे तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे तुमचं दृष्टिकोनही चांगला असणं, सकारात्मक असणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही तुमचं ध्येय गाठवू शकता.
आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतात. आता हे मी सगळं तुम्हाला जरा मोटिवेट करण्यासाठी सांगितलंय. थोडंसं आता 10वीची परीक्षा आली आहे तुमची. 10वीच्या परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा. आणि सगळ्याच माझ्याच विषयात नाही, सरांच्याही विषयामध्ये आणि ऑदर दुसऱ्या विषयांमध्ये पण चांगले मार्क्स काढा, चांगला अभ्यास करा. सगळ्याच विषयाचा, एकाच विषयाचं सांगत नाही, कारण की आपल्याला आयुष्य जगत असताना एकच विषय पुरेसा नाहीये. फक्त सायन्स आणि मॅथ आपण एवढ्याच गोष्टीवरती राहू शकत नाही, बाकीचे पण विषय तेवढेच महत्वाचे आहेत. त्यामुळे सगळ्या विषयांचा व्यवस्थित अभ्यास करा, पेपरमध्ये व्यवस्थित लिहा, घाई करू नका. जेवढं येतंय तेवढं अगोदर लिहा, जे येत नाही ते पुन्हा थोडीशी जागा वगैरे सोडून पुन्हा तिथं लिहा व्यवस्थित. पेपर हा अट्रॅक्टिव्ह वाटायला पाहिजे. जो चेक करतो तर त्याला तो पेपर अट्रॅक्टिव्ह वाटणं आवश्यक आहे. जर तुमचा पेपर सुटसुटीत व्यवस्थित अक्षर काढलेला असेल तर तुम्हाला मार्क पडण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळं जरा व्यवस्थित पेपर लिहितानाही व्यवस्थित लिहा आणि बरोबर लिहा. म्हणजे पेपर व्यवस्थित असणंच आवश्यक नाहीये, नाहीतर क्वेश्चन आन्सर लिहिले चुकीचं, अक्षर आहे चांगलं, आन्सर चुकीचं लिहिले त्याला काही फायदा नाही. प्रेझेंटेशन व्यवस्थित, प्रेझेंटेशन तुमचं व्यवस्थित असणं आवश्यक आहे, लिहिणं व्यवस्थित आवश्यक आहे. तरच तुम्हाला चांगले मार्क भेटून जातील. आणि मला आशा आहे की सगळेच जण 95च्या अबोव जातील आणि सगळ्यांनाच चांगले मार्क पडतील. तेवढा आपण सरावही करून घेतलेला आहे. त्यामुळे घाबरायचं नाही, पेपरला जाताना घाबरू नका. आपल्याला सगळं येतंय असं म्हणूनच जा, नाही तर मला काहीच येत नाही असं म्हणून जाऊ नका. मला सगळं येतंय आणि मी पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत सगळे प्रश्न सोडवणार. हे माइंड मध्ये ठेवूनच जा. सगळे प्रश्न सोडवणारे, और असले तरी सुद्धा सोडवणारे, हे डोक्यात ठेवूनच पेपर लिहा आणि व्यवस्थित पेपर लिहा. आता हे रिझल्ट लागल्याच्या नंतर समजेलच, पण त्याच्या अगोदरही तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थोडं बोलून थांबवतो.